मनोज जरांगे पाटील काही दिवसांपासून अंतरवाली सराठी येथे उपोषण करतायत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाज बांधव आंदोलन करत आहेत। या अनुषंगाने कालपासून सोलापूर हायवेवरती मराठा समाज बांधव यांच्यातर्फे रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रामधील एसटी बस बंद असल्याची अफवा पसरली होती। मात्र आज सकाळी एसटी महामंडळाचे डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या अफवांवरती पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन संतोष घाणे यांनी केलं आहे। सकाळपासून आपल्याकडे बीड मार्गावरील जी वाहतूक आहे ती तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे। जालना रोडची वाहतूक जी आहे ती सुरळीत आहे। जालना रोड मार्गावरून आपल्याकडे अकोला, नागपूर, नांदेड, हिंगोली या प्रकारची जी वाहतूक आहे, यवतमाळ, पुसद ही सर्व सुरळीत चालू आहे। फक्त एक अर्ध्या तासासाठी इथं करमाड या ठिकाणी रस्ता रोकोचं त्यांनी आयोजित केलेलं आहे। ते रस्ता रोको कार्यक्रम झाल्याच्या नंतर जालना रोडची वाहतूक जी आहे ती पुन्हा पूर्ववत सुरळीत चालू आहे। बाकी इकडे नगर मार्ग आहे सर, तिकडलं काही नाही, इकडे सर्व चालू आहे। नगर, इकडं जळगाव, भुसावळ, बुलढाणा, कन्नड, नाशिक या सर्व मार्गावरची वाहतूक चालू आहे। जनतेला काय आवाहन करणार आहे? जनतांना एवढंच आवाहन आहे की बाबा एसटी महामंडळानेच प्रवास करा, थोडासा संयम बाळगा आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याच्या नंतर एसटी महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्या।